आणि आज आहे शुक्रवार आणि आज योगिनीचा आहे ओपन डे आणि आज दीदीचा पण होता ना। आज नेत्राचा पण होता आणि आज योगिनी मॅडम आली आणि दाखव बाबू मार्क दाखव। तू सांगा मी असं पकडे ना। मार्क खूप सुंदर आणि छान मार्क घेऊन आले। इंग्रजी मध्ये भेटले मला 30 पैकी 28 हाफ आणि मराठी मध्ये मला भेटले आहे 30 पैकी 28 हाफ। मॅथ्स मध्ये मला भेटले आहे 30 24 आणि इंग्लिश मध्ये मला भेटले आहे 30 आउट ऑफ 30 आणि तो त्या हे बघा ह्या खण आहे ना, छोटा खण आहे तर त्याच्यात मी योगिनीचे पुस्तकं ठेवायला योगिनीला सांगितलेले आणि हा खालचा खण नेत्राचं आहे कारण नेत्राचे पुस्तकं जास्ती आहे आणि नेत्राचे पुस्तकं ठेवायची पद्धत पण बघा किती सुंदर आणि छान आहे ना, नीटनेटकं ठेवते तशी नेत्रा। तर आज हा काम करायचा खूप दिवसाचा म्हणजे विचार होता आणि मेन गोष्ट योगिनीच्या नेत्राचे इथे पुस्तकं असतात आणि मी बघा आता हे सर्व पुस्तकं आधी काढून घेते। का होतं माहिती आहे का, संध्याकाळच्या आणि रात्रीच्या टायमाला ना मला 1-2 असे कॉक्रोच ना तिथनं येताना आणि जाताना दिसतात आणि त्याच्यानंतर मी फायनली विचार केला की इथे ना एकदम गिचडीसारखं ठेवलेलं आहे आणि नेत्रांनी तर असं गिचडीमध्ये भरून ठेवलेलं आहे। मेन गोष्ट हिची पण काही चुकी नाही आणि पुस्तकं वाढत जातात आणि तसंच मग जागा थोडी छोटी पडते आणि मी एकाच कपाटात दोघांची जागा अशी दिली आहे त्यामुळे ते वरती खाली जरा हे होतं आणि बघा आता मी आता हे सर्व पुस्तकं फायनली काढून टाकते आणि मी बघा इथे एक कॉक्रोच आम्हाला दिसला छोटासा आणि त्या एका कॉक्रोचला मारायला मी स्प्रे मारत होती आणि पूर्ण पुस्तकांना पण ते औषध ते लागत होतं तर ते तर आता पुस्तकं मी रद्दीवाल्याला देऊन टाकणारच आहे म्हणून काय वाटलं नाही। पण एकच कॉक्रोच होता तो खूप म्हणजे एकापासून बोलतात ना 10 कॉक्रोच आले असते म्हणून ते एका कॉक्रोचला मी मारत होती आणि आता हे सर्व पुस्तकं ना नेत्राला आणि योगिनीला सांगते मी एक कुठले लागणार आहे कुठले नाही कारण काय होतं मी माझ्या मनाने पुस्तकं तर मी रद्दीवाल्याला दिले तर मग दोघींना एकीमेकींवर असं टाकतात, तूनी माझी बुक घेतलेली ही बोलते तूनी माझी घेतलेली, त्यामुळे मला दोघींना विचारायला लागतं की कुठले पुस्तकं ठेवायचे तुमचे आणि कुठले नाही। ते तर योगिनी आता 4थीला जाईल, नेत्रा 10वीला जाईल तर फायनली नेत्राने मग सांगितलं मला कुठलेच नको आहे, थोडेफार लिहायचे ठेवले आणि ते आम्हाला फायनली एक कॉक्रोच तो भेटला। म्हणजे एक कॉक्रोच नसेल भरपूर असेल कदाचित पण आत्ता तर सध्याला एकच भेटला कॉक्रोच। तर हे असं कपाट मी आता स्वच्छ घेते करून कारण का होतं इथे असं पट्टीमध्ये पण खूप असं धूळ बसलेली होती आणि इथे मध्येच बघा इथं असं होल दिसतोय त्या होलमधून तर येणारच, समोर पण होल आहे छोटे छोटे तर तिथनं पण येणार पण ते जास्ती यायचेच म्हटलं तर मी बोलली चला जास्ती यायच्या आधी आपण हे कपाट हा स्वच्छ करून घेऊया आणि आता मी काय करते मेन गोष्ट वल्या कपड्याने पुसून घेतला नाही आहे कारण फ्रेम मारलेला आहे त्याचा वास अजून त्या कपाटात असं होताच। तुम्ही या वासाने का आता नाही आले तर रात्री येतीलच कारण कॉक्रोचचे म्हणजे बोलतात ना टीम ही रात्रीची जागी होते। तर बघा आता मी या सुक्या कपड्यांनी काय करते तिथे धूळ बसलेली तिथनं पुसून घेते आणि हा एक असा मधलाच गॅप होता तो पण मी काढलेला होता तो पण आता पुसून घेतला आणि फायनली लावलं आहे आता कपाट व्यवस्थित। इथे मी योगिनीचे पुस्तकं ठेवले आणि गोष्टीचे पुस्तकं आहे दोघींचे पण आणि योगिनीला मी अशी म्हणजे मध्ये तिचा मूड आला काय पाढे लिहायचं किंवा काय तिला निबंध लिहायचं असेल तर हे रफ वही असे होते ते ठेवून दिले, ड्रॉइंग बिंग असंच पेन्सिली कोलबर एका साईडला म्हणजे ह्याच एका कप्प्यामध्ये ठेवले मी। इथे हा नेत्राचा आहे, नेत्राच्या कप्प्यामध्ये मी काय केलं नेत्रा ड्रॉइंगचं आहे तिला जास्ती येड तर हिने ड्रॉइंगचं एका साईडला मी पुस्तकं ठेवून दिले। पिंकवाल्या बॅगीमध्ये ना एक्स्ट्रा कंपॉश आहे, एक्स्ट्रा नको ते बुक आहे ते मी लागतील कधीतरी म्हणून ते पण ठेवून दिले। ही समोर नेत्राची बॅग दिसते त्याच्यात तिचे 10वीचे बुक आहे आणि ही फायनल ती डेली वापरते। आता एप्रिलमध्ये तर पुरी 10वी तिची हाय चालू, ट्युशन पण हाय चालू त्यामुळे हिला मी सांगितलं तुझ्याच कप्प्यामध्ये तुझेच पुस्तकं ठेव। योगिनीचे तर एवढे पुस्तकं नाही पण
ठेव, योगिनी तशी व्यवस्थित ठेवते काय सांगायला लागत नाही. तर हा फायनली माझा कपाट लावून झाला आहे. आणि आमचं मेन गोष्ट खेचायचं आहे ना, ते तुटलेलं आहे म्हणून मी अशी रशी लावली आहे. आणि कॉकरोच काय हो, येणारे येतील जाणारे जातील, होल तर भरपूर आहे. आणि रद्दी बघा, एवढी रद्दी मी काढलेली, तेवढे त्या कपाटात होते ना भरले. तर इथे आज म्हणजे भिंतीला कशा रेगा पडतात तशा पडलेल्या होत्या आणि मातीसुद्धा पडत होती. तर आम्ही मालकांशी बोललो आणि मालकांना सांगितलं की इथे थोडा माती पण पडते, त्यामुळे मग ते असं पुरं असं ठोकून घेतलं आणि त्याच्यावर परत ते सिमेंट भरून घेतलं. आणि इथे ना पुरी माती पडलेली होती, ते कामगार होते ना, त्यांनी थोडं स्वच्छ करून घेतलं. तर ते इथे कसं माती पडली आहे, पण ते मला बोलले की इथे असं म्हणजे असं तुमचं सामान आहे ना, त्यामुळे मी नाही केलं करू. मेली ओके ठीक आहे. तर इथे पण बाहेरच्या साईडला ना तसंच म्हणजे अशी रेग पडलेली होती आणि तिथनं पण मातीच पडत होती. तर हे फायनली एवढं असं फोडून नवीन असं लादी टाकली वाटतं आणि त्याला परत सिमेंट लावून घेतलं. टॅरेसचं झालं आहे पूर्ण काम. आता मी टॅरेस तुम्हाला दाखवते, वरती जाते आणि अशा लाद्या लावून झाल्या मस्तपैकी. आणि इथे ना यांनी असं पाईप पाण्याचं सोडलं आहे बघा, हा पाईप दिसतोय, हा पाण्याने सोडला आहे. कारण हा पुरा इथे लॉक करून टाकलं आहे, इथे पण लॉक केलं आहे. आता हे ना पुरा पाणी आहे ना, इथे बघा पाणी पाणी झालं आहे आणि पुरा टॅरेस आहे ना आता भरून गेला. आणि मी आता टॅरेसवर गेली, तुम्हाला टॅरेस दाखवला. काय केलं, टाकीत टोटी टाकली आणि टॅरेसवर तो पाणी खाली सोडणार आणि पुरं टॅरेसनं आता पाण्याने भरणार. आणि मग बघणार लिकेज आहे की नाही, म्हणजे इथे पाणी पडतो आहे की नाही, असं काम आहे त्यांचं. फायनली टॅरेसचं झालं आहे. पण आता कलरचं कसं काय करतात काय आयडिया नाही मला, तसंच करणार, तसं मी तुम्हाला शेअर करत राहणार, म्हणजे सांगणार तुम्हाला. तर चला आता हे ठेवले मस्तपैकी अद्रक बिद्रक टाकून. आणि आता ही उकळली आहे आणि आपण ह्याच्यात आता दूध टाकूया. दूध टाकल्यावर थोडी मस्तपैकी कढईमध्ये मग चाय रेडी. हा सर्व एवढा पसारा अजून आवरायचा आहे बघा. रद्दी ठेवली आहे. आता तो भंगारवाला येईल का माहीत नाही, नेत्राला बोललेली मी त्याला सांग करून, पण तो नाही येणार कदाचित, मलाच घेऊन जायला लागेल. शिडीवरचा असा हा सामान आहे, तेवढं त्याला जमेल तेवढं त्यांनी मला स्वच्छ करून दिलं. म्हणजे माती तेवढी पडलेली तेवढी, तरी पण मला पर्सनल म्हणजे मला अजून स्वच्छ करायचं बरं. ह्यासाठी ना आता चाय घेते पिऊन आणि मग परत आवरावरी घेते करून. मग सर्व झाल्यावरच तुम्हाला मग मी भेटते. बघा रात्रीचे 12 वाजले आणि मी आता एंड करण्यासाठी मी म्हणजे एंड नाही केलं. काय होतं, मी ब्लॉग करते पण नंतर मग लास्टला एंड करायलाच राहिलं जातं माझं. आणि मग असं वाटतं मी ब्लॉग पुरा कंप्लीट नाही केला. मेन गोष्ट खूप कामं होते आणि इथे ठोकलं तिथे ठोकलं, एवढी माती पडलेली ना, पुरा घर खूप धुळीने भरलेला होता. मला एक एक वस्तू पुसायला लागली आणि त्याच्यानंतर मी एवढीच. आणि मेन गोष्ट टॅरेसचं फायनली काम झाला. खरं सांगू खूप खूप पाणी यायचं पावसामध्ये आणि फायनली त्या रूमवाल्याने केलं. थोडा मला एक हप्ता तर मला त्रास झाला, कारण ते लोक येणं जाणं होतं, त्यांनी माती बिती हे सर्व पडत होतं. आजचा ब्लॉग आता इथेच एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि कमेंट करून सांगा माझं कुठे चुकतं आहे काय. तर चला बाय बाय, गुड नाईट.